नमस्कार, मी दिलीप शिंदे, चीफ रिपोर्टर दैनिक पुढारी ठाणे। आज आपण सगळ्यात मोठ्या मतदारसंघाच्या लढतीकडे पाहणार आहोत, त्याचे विश्लेषण ऐकणार आहोत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यात आज आपण दोन मतदारसंघ आहेत, त्यातले ठाणे आणि कल्याण हे हॉटलिस्टवरती लोकसभेचे मतदारसंघ आहेत। त्या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करतोय। प्रामुख्याने ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। शिवसेना आणि ठाणे हे नातं फार दृढ आहे। गेल्या 25 वर्षापासून शिवसेनेचे अधिराज्य या ठाण्यावर गाजवले। भाजपचा बालेकिल्ला म्हणून जी ओळख पूर्वी होती, त्यांच्याकडून खेचून दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाणे शिवसेनेकडे घेतला आणि 1996 पासून आजपर्यंत ठाणेवरती शिवसेनेचा भगवाच फडकत आला आहे। अपवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार संजीव नाईक यांच्या 5 वर्षाचा, अन्यथा संपूर्ण जिल्ह्यावरती या मतदारसंघावरती शिवसेनेचेच राज्य होते। परंतु गेल्या 50 वर्षामध्ये कधीच ठाण्याला मुख्यमंत्रीपद मिळालं नव्हतं। ते मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी ज्यांनी बंड केला, ज्यांनी उठाव केला आणि शिवसेनेत नव्हे तर राज्यात एक राजकीय भूकंप घडवला, ते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उठाव केल्यानंतर पहिल्यांदाच ठाण्याला मुख्यमंत्रीपद मिळालं आणि ह्या लढतीकडे, ठाण्याच्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले। प्रामुख्याने ही लढत निष्ठावान विरुद्ध गद्दार अशा पद्धतीची सुरू आहे। त्याच्यात प्रचार हा त्याच पद्धतीवर चालू आहे। निष्ठावान कोण, दिघे साहेबांचा शिष्य कोण, खरा शिष्य कोण, असली शिवसेना कुठली, नकली उमेदवार कोण, ही जी चर्चा आहे, सगळा प्रचार प्रसार हा याच मुद्द्यांवरती ठाणे लोकसभेमध्ये चाललाय। प्रामुख्याने विकासावरती कोणीच ते चर्चा करताना दिसत नाही। कोणी असो, मग उद्धव ठाकरे असतील, मुख्यमंत्री असतील किंवा अन्य पक्षाचे पदाधिकारी असतील, उपमुख्यमंत्री असतील, सर्वांचं एकच लक्ष आणि एकच मुद्दा, तो म्हणजे आम्ही निष्ठावान, शिवसेना आमची, खरी आमची। याच मुद्द्यावरती ही पूर्ण ठाणे लोकसभेची निवडणूक रंगलेली आहे। त्यामुळे साऱ्यांचं लक्ष या ठाण्यावर लागले। आपण जर ठाण्याचा इतिहास पाहिला तर बेलापूर ते मीरा भाईंदर असे 6 मतदारसंघ आहेत। बेलापूर, ऐरोली, ठाणे, कोपरी पाचपाकाडी, ओळा माजिवडा, मीरा भाईंदर असा विस्तृत असा हा मोठा मतदारसंघ आहे। यावर्षी 24 लाख मतदार या मतदारसंघात आपला लोकप्रतिनिधी निवडणार आहेत। प्रामुख्याने जे 2 उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के, जे माजी महापौर आहेत, ते राज्याचे समन्वयक म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे, आणि दुसरे उमेदवार ठाकरे गटाचे राजन विचारे, जे यापूर्वी 2दा संसदेमध्ये ठाण्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे। राजन विचारे यांनी युतीच्या काळामध्ये, भाजप आणि शिवसेना युतीत असताना 2019 मध्ये सुमारे 4 लाखापेक्षा अधिकचा लीड घेऊन ते विजयी झाले होते आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला होता। 2014 मध्ये देखील तशाच पद्धतीने जवळपास 2.5 लाखाचा मताधिक्य घेऊन राजन विचारे हे संसदेत गेले होते। त्यामुळे शिवसेना आणि भाजप याची ताकद, याचा बालेकिल्ला म्हणून ठाणे लोकसभा मतदारसंघ हा ओळखला जातो। नेहमीच म्हटलं जातं की शिवसेनेचे ठाणे आहे आणि बालेकिल्ला शिवसेनेचाच आहे, पण जर आकडेवारी पाहिली, मतांची आकडेवारी किंवा सत्तेचं समीकरण पाहिलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला नाही आहे, हा खरं तर भाजपचा बालेकिल्ला आहे। 6 मतदारसंघ आहेत या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये, त्यापैकी 3 आमदार हे भाजपचे आहेत। ऐरोली, बेलापूर आणि ठाणे हे 3 मतदारसंघ विधानसभेचे आहेत, ते भाजपच्या ताब्यात आहेत। कोपरी पाचपाकाडी, ओळा माजिवडा इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत, आणि गीता जैन या मीरा भाईंदरच्या पूर्वी समितीच्या त्या भाजपच्या, पण त्या आता अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत। तर त्या असे म्हणून 6 जण आहेत ते। आणि आता पालिकेचा विचार केला, मीरा भाईंदरमध्ये पूर्णपणे सत्ता ही भाजपची आहे,
ठाण्यामध्ये शिवसेना आणि नवी मुंबईमध्ये भाजपची सत्ता आहे। मग जर नगरसेवकांची आकडेवारी पाहिली तर ही भाजपचीच नगरसेवक हे जास्त दिसतात। एकंदरीत काय तर भाजपची सत्ता, भाजपची ताकद ही ठाण्यामध्ये जास्त आहे। त्यामुळेच भाजपने संजीव नाईक यांच्या रूपाने उमेदवार अघोषित असा जाहीर केला होता आणि प्रचारही सुरू केला होता की ठाण्याची जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपलाच घ्यायची। परंतु मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढे भाजपचं काही चाललं नाही आणि त्यांनी शिवसेनेने ही जागा स्वतःकडे घेतली आणि ही निवडणूक आता खूप रंगतदार दिशेने चाललेली आहे। नरेश म्हस्के हे या मतदारसंघामध्ये नौखे नसले तरी नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, या ठिकाणी त्यांचा वर्ग किंवा त्यांचा प्रभाव तेवढा फारसा आहे असं म्हटलं तर जास्त धाडसाचे होईल। त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अटीतटीची होण्याची जास्त शक्यता आहे। प्रामुख्याने म्हस्के आणि विचारे हे दोघंही धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य त्यांच्या हाताखाली तयार झालेले आहेत आणि दोघंही मित्रच आहेत। दोघंही महापौर राहिलेले आहेत। राजन विचारे हे महापौर होते आणि नरेश म्हस्केही महापौर होते। अडीच वर्ष दोघांचाही कार्यकाळ होता। दोघंही नगरसेवक राहिलेले आहेत। त्यामुळे त्यांचे सत्तेचं समीकरण कसं बदलायचं, कशा निवडणुका लढवायच्या ह्या दोघांनाही ज्ञात आहेत। विशेष बाब म्हणजे हे दोघंही मराठा समाजाचेच आहेत। राजन विचारे 2 वेळा खासदार म्हणून निवडून आले, मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करतात। त्यांच्या विरोधात शिवसेनेने नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली। त्यामुळे इथला जे मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भातले जे आंदोलन आहेत, आपण पाहिलंच असेल की नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे यांच्या मागे जो प्रचंड जनसमुदाय लोटला होता तो ह्या मतदारसंघामध्येच येतो। त्यामुळे या मराठा आरक्षण आणि हा मुद्द्याला इथे फार महत्त्व आहे। ठाण्यातलेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन त्यांनी एक मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे। त्यामुळे मराठा समाज कुणासोबत जातो याकडेही सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। कोणी असेल, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ठाण्यामध्ये कधीच मराठा समाजाचा खासदार झाला नव्हता, पण सलग 10 वर्ष राजन विचारे यांच्या रूपाने एक प्रतिनिधित्व ते मराठा समाज करत आहे आणि पुन्हा 5 वर्ष हे नक्कीच मराठा समाजाचा खासदार आज संसदेमध्ये जाणार यात काही शंका नाही। प्रामुख्याने आपण सध्याच्या समीकरणाचा विचार केला तर ही निवडणूक अटीतटीची आहे। अंडरकरंट मतदारांचा अंडरकरंट जे आहे ते प्रचंड भयानक आहे। त्यामुळे शिंदे गटाला प्रचंड मेहनत करावी लागते। एक तर शेवटच्या क्षणी त्यांनी उमेदवारी जाहीर केल्यामुळे प्रचाराला फार दिवस कमी आहेत। त्यांचे कार्यकर्ते हवे त्या प्रमाणामध्ये अजून पोहोचतात की नाही याची शंका त्यांच्याच पदाधिकाऱ्यांना अधिक असल्यामुळे ते खूप जोमाने ते कामाला लागलेत। रात्रीचा दिवस करून ते प्रचार करताना आपल्याला दिसतात। दुसरीकडे राजन विचारे गटाचे त्यांना प्रचाराला भरपूर वेळ मिळाला, त्यामुळे त्यांचे 2-2, 3-3 राऊंड हे प्रचाराचे झालेले आहेत। तर प्रचारामध्ये जर प्रामुख्याने आपण विचार केला तर विचारे यांनी आघाडी घेतलेली दिसते, पण संघटनात्मक दृष्ट्या म्हस्के यांच्याबरोबर भाजप आहेच सोबत जोडीला। आता मनसेही त्यांच्याबरोबर आहे। मनसेची ताकदसुद्धा इथे चांगल्या प्रकारे आहे। मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास 1 लाख मतं मनसेला मिळाली होती आणि जेव्हा अभिजित पानसे मनसेचे नेते ते उभे होते त्यांना जवळपास 50,000 मतं पडली होती। त्यामुळे ह्या मतांचा फायदा हा शिंदे गटाला होईल यात काही शंका नाही। दुसरीकडे राष्ट्रवादीचा जर आपण गणिताचा विचार केला, राष्ट्रवादी आता विभागलेली आहे। तर आनंद परांजपे जेव्हा उभे होते तेव्हा त्यांना 3.25 लाख मतं पडली होती या मतदारसंघामध्ये। राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं एकत्र महाविकास आघाडी लढली तेव्हा। पण आता राष्ट्रवादी दुभागली आहे। इथे जो राष्ट्रवादीचा नेता, पायबाड नेता म्हटलं जातं जितेंद्र आव्हाड यांचा मतदारसंघ कळवा मुंब्रा आहे। कळवा मुंब्र्यामध्ये बालेकिल्ला जरी राष्ट्रवादीचा असला तो मतदारसंघ हा ठाण्यामध्ये मोडत नसल्यामुळे ते जे मतांचे गणित आहेत ती मतांची गणित बदलणार आहे। इथे राबोडीतले जे नेते आहेत ते
म्हस्के यांच्याबरोबर आहेत, आनंद परांजपे हे म्हस्के बरोबर आहेत. त्यामुळे ती जी गणितं आहेत ती गणितं सुद्धा मतांवरती परिणाम करणारी नक्कीच आहेत. याच्यामध्ये राजन राजे हे धर्मराज पक्षाचे नेते आहेत. ते पूर्वी त्यांनी मनसेमध्ये निवडणूक लढवली होती. त्यांना जवळपास 1,20,000 मतं पडली होती. ते विचारे यांच्यासोबत असल्यामुळे त्यांचाही फायदा हे विचारे कशा पद्धतीने करून घेतात याकडे आपल्याला नक्कीच बघावं लागणार आहे. या मतदारसंघामध्ये भाजपचं जे अंडर करंट आहे, भाजपचे नाराज नेते आहेत, भाजपचे जे कार्यकर्ते नाराज आहेत, त्यांच्या भूमिकेवरती सर्व ठाण्याचे गणित विसंबून असणार आहेत. आपण जर विचार केला तर 4 विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची 4 लाख मतं आहेत, ती स्वतंत्र भाजपची मतं आहेत. ती त्याच्यामध्ये शिवसेना वेगळी आहे. किंवा आपण स्वतंत्रपणे विधानसभेची निवडणूक लढले गेले होते तेव्हा हे लक्षात आलं होतं की भाजपची मतं ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. ती भाजपचे मते उतरवण्यात, त्यांना मतदान करण्यास हे शिंदे गट यशस्वी झाले तर ही लढाई ही अगदी साधी आणि सोपी होणार आहे. अन्यथा जी नाराजी आहे, जे आनंद दिघेंचं टेंबी नाका आहे, आनंद दिघेंचे निष्ठा आहे, आनंद दिघेंचे जे वाक्य आहे गद्दार आणि त्यांना माफी नाही, ह्या सगळे गणित आहेत की ते वाक्य आजही ठाणेकरांच्या डोक्यामध्ये आहेत. अनेक ठाणेकर असे आहेत, अनेक मतदार असे आहेत की ते बोलून दाखवत नाहीत, पण ते त्या मतदानाच्या दिवशी काय करतील याची गॅरंटी आजही कोणाला देता येणार नाही. ना विचारे सांगू शकणार आहेत, ना मस्के सांगू शकणार आहेत. एवढंच आहे की भाजप हा संघटनात्मक पक्ष असल्यामुळे ते त्यांचे आदेश पाळले जातात, तसं शिवसेनेचंही त्याच पद्धतीने असल्यामुळे त्यामुळे असं झालंय की राष्ट्रीय नेते सुद्धा ठाण्यामध्ये ठाण मांडून बसलेत. विनोद तावडे सारखे भाजपचे कंदावर नेते ठाण्यामध्ये ठाण मांडून बसले की कशा पद्धतीने मतदारांना बाहेर काढलं पाहिजे आणि युतीचा जो उमेदवार आहे तो मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी किती महत्त्वाचं आहे, त्यासाठी आपण कसं काम केलं पाहिजे असं प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रमुख कार्यकर्त्याला बोलावून त्यांच्या बैठका घेऊन सांगतायत. यातून आपल्याला स्पष्ट होतं की ही जी लढाई आहे ही लढाई अटीतटीची होणार आहे. फक्त ह्या लढाईमध्ये जे मतदानाचा टक्का आहे तो कशा पद्धतीने वाढला पाहिजे की वाढवला पाहिजे. मागचा इतिहास बघता 2014 मध्येच 50% मतदान झालं होतं, अन्यथा 50%च्या आतमध्येच इथे ठाण्यामध्ये मतदान झाले. 2009 मध्ये सुद्धा 50% मतदान झालं, 49% झालं होतं. 2014 मध्ये ते जवळपास 51% झालं आणि 2009 मध्ये तो मतदान पुन्हा हे 49% ते आलं होतं. या मतदानाचा टक्का सातत्याने खाली येतोय आणि तो वाढवण्यासाठी प्रयत्न जर झाले तर मात्र ही लढाई खूप मजेशीर होणार आहे. प्रामुख्याने राजन विचारे हे विचार करतात की मागच्या निवडणुकीमध्ये 4,12,000चा मताधिक्य होता, तो लीड मस्के कसं काय तोडू शकतात. पण तो लीड तोडताना, तो विचार करताना आपण त्याच्यामध्ये भाजपची मतं फार आहेत आणि महायुतीची मतं आहेत, मोदींचा प्रभाव तिथे खूप असणार आहे. त्यामुळे ह्या टायमाला त्या मतांचं काउंटर करताना हे कॅल्क्युलेशन कसं केलं जातं. काँग्रेसची जी ताकद आहे, काँग्रेसची ताकद तशी म्हणाल तर खूप क्षीण आहे, पण त्यांच्या छोटे छोटे पक्ष आहेत, छोटे छोटे आप आहे, आपची ही ताकद इथे जवळपास 50,000 मतं आपची आहेत. त्यामुळे आपची ताकद देखील ह्यांना चांगलीशी फायदेशीर होणार आहे. सगळे एकत्र मिळून जर मतदारांपर्यंत पोचले आणि ते प्रत्येक पक्षाने आपापले मतदार बाहेर काढण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले तर ही लढत ही काट्याची होईल. अन्यथा ह्या लढतीमध्ये नक्कीच हा विजय कोण करू शकेल हे सगळ्यांना ज्ञातच आहे. ते सांगण्याची फार काय आवश्यकता मला असं वाटत नाही, कारण बाहेर जे वातावरण दिसतं तसं मतदान झाल्यानंतरचे वातावरण किंवा मतामध्ये जे काय मतपेटीमध्ये जे काय गेलं आहे आणि ते 4 जूनला ओपन होणार आहे ते सांगण्याची फारशी काही गरज मला असं काही वाटत नाही. तसाही हा जिल्हा किंवा हा मतदारसंघ शिवसेना भाजप युतीचाच आहे आणि त्यामुळे इथे महाविकास आघाडीचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न हवे त्या प्रमाणामध्ये करताना दिसत नाहीत. त्यामुळे खरं तर त्यांची संघटनात्मक ताकद कमी असल्यामुळे
राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल त्याचा तेवढा फायदा ठाकरे गटाला मिळेल यात शंका वाटते। प्रामुख्याने ठाकरे गट कशा पद्धतीने ह्या मतदारांना त्याचं उतरवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावरती सगळं गणित अवलंबून आहे। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ठाण्यामध्ये भाजपने जो दावा केला होता किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन ठाणे भाजपसाठी किती महत्त्वाचं आहे हे येऊन जाहीर केलं होतं आणि त्यातून त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं होतं। अचानक असं घडलं की भाजपला बॅकफूटवर जावं लागलं आणि त्यामुळे ती जी काही नाराजी आहे ती नाराजी दूर करण्यास अद्यापही यश आलंय की नाही हे प्रचारावरून दिसत नाही। संजू नाईक हे माजी खासदार आहेत, त्यांनी शिवसेनेचाच पराभव केला होता आणि संसदेमध्ये राष्ट्रवादीचा पहिला झेंडा पहिला घड्याळ हे तिथे वाजवलं होतं। ते संजू नाईक आणि गणेश नाईक जे माजी मंत्री आहेत, दिग्गज नेते आहेत, ते भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर भाजपची ताकद ही दुप्पट झाली। नवी मुंबईमध्ये मंदा म्हात्रे ह्या बेलापूर मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ऐरोलीमध्ये गणेश नाईक आहेत। नवी मुंबई महापालिकेवरतीच गणेश नाईकांचा प्रभाव आहे, त्यामुळे संजू नाईकांची नाराजी दूर करण्यास म्हस्के यांना यश आला असेल तर त्यांचा विजय हा नक्की मानला जातो। अन्यथा रोज प्रचारामध्ये फक्त गाडीवर बसणं आणि मिरवणुकांमध्ये रॅलींमध्ये फिरणं म्हणजे जर प्रचार असेल तर तो धोका प्रत्येकाला वाटेलच असं अंडरकरंट या मतदारसंघामध्ये चाललेलं दिसतंय। कालची जी सभा उद्धव ठाकरे यांची झाली तळावपाळीला त्या सभेला सुद्धा प्रचंड गर्दी होती। प्रामुख्याने अखंड शिवसेना असताना जशी गर्दी व्हायची तशी गर्दी कालच्या सभेला दिसली आणि काल पाऊसही आला होता। पाऊस असतानाही एवढी गर्दी आणि ज्या पद्धतीने ठाकरे यांनी भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांना साथ घातलाय त्या साथ जे घातलेले आहे त्याला जर प्रतिसाद RSSच्या किंवा नाराज भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला तर विचारे यांचा तिसऱ्यांदा संसदेत जाण्याचा मार्ग सुकर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण ते कशा पद्धतीने केलं जाईल, खरोखर विचारे हे त्या मतदारांपर्यंत पोहोचतील का, त्यांना जे काही स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजी राबवण्यास यशस्वी होतील का हे आपल्याला नक्कीच पाहावं लागेल। नरेश म्हस्के यांचा प्लस पॉईंट असा आहे की ते विद्यार्थी दशेपासून भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख होते, त्यामुळे त्यांची रणनीती आखणं त्यांनी अनेक आमदारांना घडवलेलं आहे। ते कशा पद्धतीने जिंकलं पाहिजे, कशा पद्धतीने खासदारकीची निवडणूक लढवली पाहिजे, महापालिकांच्या निवडणुका पाहिजे त्याची गणितं त्यांना बरोबर माहिती आहेत। ते आता स्वतःसाठी त्या रणनीतीचा कशा पद्धतीने वापर करतात आणि कशा पद्धतीने त्याचा वापर इतर कार्यकर्त्यांकडून करून घेतात याच्यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत। खरं तर मीरा भाईंदर हा ठाण्यापासून फार लांब आहे, तिथलं राजकीय समीकरणं ही वेगळी आहेत। तिथे गुजराती मारवाडी हा मतदार खूप आहे, जसं ठाण्यामध्ये सुद्धा गुजराती मारवाडी मतदार खूप आहे, त्यामुळे त्याचा फायदा हा मोदी ब्रँड म्हणून नक्कीच महायुतीला होईल यात काय शंका नाही। त्यामुळे आगरी समाज जो आहे, आगरी समाज जो नाराज होता, दिबा पाटलांचं नाव विमानतळात द्यायचं की नाही द्यायचं याच्यावरून जो वाद मध्ये झाला होता त्याच्यावरून मुख्यमंत्री शिंदेंवरती नाराजी होती, पण त्यानंतर शिंदे यांनी तो प्रकरण खूप चांगल्या पद्धतीने हाताळला आणि दिबा पाटलांचं नाव नवी मुंबईला देण्याचा ठराव केला आणि नुकताच आगरी समाजाने एक ठराव करून बैठक घेऊन महायुतीच्या उमेदवारांना त्यांनी पाठिंबा दिला, कारण दिबा पाटलांचं नाव विमानतळात दिलेलं आहे। त्यामुळे ते आगरी समाजाची नाराजी दूर करण्यास शिंदे गट मुख्यमंत्री हे यशस्वी झालेले आहेत असे तरी प्रामुख्याने दिसतात। त्याचा फायदा हा या याच्यामध्ये महायुतीला होईल असंच जे चित्र सध्या दिसतंय। आणखी 3 दिवस आहेत, ह्या 3 दिवसामध्ये कशा पद्धतीने गणितं फिरली जातात। प्रामुख्याने कालच्या सभेमध्ये जो एक मुद्दा ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी काढला की सूरज परमार प्रकरण जे आत्महत्या केली होती त्याच्यामध्ये
नरेश म्हस्के यांचे नाव होतं असा गौप्यस्फोट केला. खरं काय खोटं काय हे त्या उमेदवारांनाच माहिती. पण तशा पद्धतीने कालचं जे वाक्य केलं त्यामुळे इथलं जे समीकरण आहे, ठाणे महापालिकेतलं जे समीकरण आहे, ते समीकरण बदलण्यास ते कारणीभूत नक्कीच ठरू शकतो. त्यामुळे पुढचे आज आणि उद्या आणखी याच्यामध्ये काय कसे आरोप प्रत्यारोप होतात त्याच्यामध्ये हे जे प्रचाराचं रणधुमाळी आहे ती खूप मजेशीर होणार आहे. आणि आगामी काळामध्ये ही लढत जशी आत्ता दिसते, आता काट्याची टक्कर दिसते, पण जसं 2-3 दिवसामध्ये ते समीकरण एकतर्फी पण होऊ शकतं असं चित्र ठाणे लोकसभा मतदारसंघाचं आहे. त्यामुळे खरा शिष्य कोण, असली शिवसेना कोणाची, नकली शिवसेना कोणाची, आणि राज्याच्या राजकीय भूकंपावरती जसं शिंदेनी शिक्कामोर्तब केला होता तो शिक्कामोर्तब त्याला मोहर उमटवण्याचा जो प्रकार आहे हे 4 जूनला ठाणे लोकसभा मतदारसंघातून नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. धन्यवाद.